सो हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल समृद्धी निगुडकर. आज माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि मी माझ्या फ्रेंड्सबरोबर मुंबईला चालले. कुठे जातो आहे हे तुम्हाला कळेलच. मग ब्लॉगला सुरुवात. आणि मग दादा माझा स्टेशनला सोडायला आला मला. अभी मजा आएगा ना भिड़ो. जायच्या अगोदर आम्ही प्लॅनिंग केलेलं की पाऊस नाही आहे, छान एन्जॉय करू, पण आला पाऊस. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? आणि मग काय, एवढी पब्लिक खूप खूप पब्लिक होती आणि आम्ही तिघी जणीही चेपून गेलो ह्या गर्दीत. आणि मग मस्त, पण ठीक आहे, जायचं होतं. सो एवढी गर्दी तर संडे मस्ट आहे. आणि मग आमचं आलं भाळखळा स्टेशन आणि इथे आम्ही उतरलो. गाईज, आता आम्ही ट्रेनमधून उतरलोय भाळखळा स्टेशन. भाळखळा स्टेशनला उतरलोय. आता आम्ही चाललोय कुठे हे तुम्हाला दिसेल. कैसा लगा मेरा मजाक? गाईज, आम्ही आता भायखळ्यामध्ये आलोय, पण आम्हाला जिथे जायचं आहे तेच आम्हाला अजून माहिती नाही. A few moments later. तेच अजून आम्हाला माहिती नाही. आता आम्ही गुगलच्या भरवशावर जातोय. काय मॅम, कधी येईल आम्हाला रस्ता पण नाही. गाईज, पोपट झाला. आम्ही चुकून वेस्टला गेलो आणि आमचं लोकेशन ईस्टला आहे. असं आमचं पोपट झालं. ओ भाई, मारो मुझे, मुझे मारो. नहीं, ये मजाक हो रहा है. आता आपण डायरेक्ट लोकेशनवर भेटूया. आणि गाईज, आमचं फायनली लोकेशन आलं. आम्ही पोचलो आम्ही. ये गाईज, आता आम्ही आलो राणीच्या बागेत. आणि गाईज, इथे पर पर्सन 50 रुपीज तिकीट आहे. सो आम्ही काढलं आणि स्टार्ट केलं पुढे जायला. आणि ते खूप छान आहे, खूप मस्त वाईब्स येत आहेत. सो तुम्ही पण विजिट करा, नक्की इकडे या आणि बघा. आता आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स बघितले. आता पुढे जाऊया. आता सेकंड काय आहे हे आपल्याला पुढे गेल्यावर समजेलच. सो चलो, ये नेक्स्ट आपण मगर बघायला जाऊया. वाव, मगर बघूया. गाईज, ह्या खोटा मगरी आहेत, पण हे लहान लहान मुलं खूप छान त्या मगरींबरोबर खेळतात. सो आम्हाला पण खूप मस्त वाटलं, मज्जा आली. पण आता आपण खरीवाली मगर बघायला जाऊ. तर ही बघा आपली खरी मगर. ही एक इकडे मगर आहे आणि एक म्हणजे दोन मगरी आहेत. एक ह्या साईडला आहे आणि पुढे पण आहेत. आपण तिथे जाऊन बघूया. आणि ही आहे दुसरी खरी मगर. ह्या मगरी आम्ही वरून बघितल्यात. दोन भाग आहेत, एक खालती जाऊन पण मगर बघता येते, पण वरून छान दिसते. आपण खाली जाऊन बघूया. आता खाली जाऊन पण बघूया. आणि मगर बघायला एवढी पब्लिक नाही आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता. तर मगर बघायला खूप कमी पब्लिक आहे संडे असून. पण पुढे बघूया, पुढे पण पब्लिक असेल, पण आता वरती तरी कमी पब्लिक आहे. खाली जाऊन बघूया. आणि गाईज, खाली येऊन बघा किती जवळून मगर बघता येते. वाव, खूप भारी, मस्त वाटतंय आणि खूप छान वाटतंय. खाली पब्लिक आहे गाईज, म्हणजे तुम्ही बघू शकता. आणि गाईज, इथे आम्ही फोटोसुद्धा काढले, तेही तुम्ही बघा.
बटरफ्लाय गार्डन. आता आपण बटरफ्लाय गार्डनमध्ये बघूया किती वेगवेगळे दिसत आहेत बघूया. इथे बटरफ्लाय बघायला आलो आणि ह्या दोघी फोटोच्या नादात पागल झाले. ही आणि बटरफ्लाय तर काहीच दिसत आहेत पण ते आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतील की नाही माहिती, पण तरी पण बघूया पुढे काय आहे बघूया. चलो आगे. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है. बटरफ्लाय बघून झाल्यावर आम्ही कासव बघायला आलो. हे बघा कासव. खूप मस्त आहे. दिसली नाही माहित नाही पण खूप छान आहे. समोरून पण बघू. आपली एक फ्रेंड कुठेतरी गायब झाली असं नाही वाटत आहे का तुला? कुठे गेली गाईज? आमची एक फ्रेंड ही बघ किती मागे आहे. अगं लवकर ये ग बाई, आपल्याला लेट होतोय. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? जी लांब आहेत, फक्त प्राणी नाही आहे, तुम्ही बघू शकता झाडं पण. आता आम्ही या वाघ बघायला दोघींना चाललोय. माहितीच नाहीये. वाघ बघूया आपण आता. ब्रो तुम्हाला कसं वाटतंय वाघ बघून? म्हणजे अजून बघितला नाही. आपल्यावर भीती वाटेल की तुला? नाही, कारण की तो काचेत आहे, आपल्याला काय करू नाही शकत आणि तो गाईज प्राजक्ताचं असं म्हणणं आहे की हे खूप अगोदरच लावलंय पण अजून तिथे सिंह आला नाही आणि ते पुढे अस्वल आहे. पण गाईज अस्वल बघून झाला पण आता वाघ बघण्याची जी एक्साइटमेंट आहे ना ती खूप आहे. आपण वाघ बघूया आता. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो गाईज आलेला आहे. माझी आता वाघ आपल्याला बघायला भेटला. 2 वाघ आहेत. एक वाघ दिसतोय आणि दुसरा वाघ इकडे आहे पण तो उठतच नाही. दोन्ही वाघ आळशी झाले, तिकडच्या तिकडेच फिरत आहेत. आम्हाला वाटलं की तो वाघ परत तिकडून येईल चालत चालत पण काय तो आला नाही आणि हा वाघ मस्त आरामात झोपलेला आहे. आणि ह्याला बघायला इतकी सारी पब्लिक आहे, खूप सारी पब्लिक आहे, एवढी गर्दी आहे. आणि मग काय आम्ही निघालो पुढे. पण वाघाला बघून खूप मजा आली, एन्जॉय केलं आणि ते वाघाची गोष्ट लावली ती वाचली. आणि आता आम्ही बघितलं आता आपण बघतोय काही समृद्धी नाही बघणार आहे, आम्ही पेंग्विन बघणार आहे. हां, समृद्धी कारण पेंग्विन आहे तर स्वतःला तसं काचेत बघणं नाही. त्याच्यासाठी त्यांच्याकडे लक्षच देऊ नका. हे कमेंट्समध्ये टाकणार की समृद्धी पेंग्विन आहे, तो तिला पण कळते. आणि गाईज हे चुकीचं आहे. तुम्ही कमेंट करा की ह्या दोघी चुकतायत आणि मी बरोबर आहे. गाईज गाईज मला जास्त होते, मी तिकडच्या मोठी गाईज तिकडे बघा. गाईज आता आपण बघूया. आणि आमची ही वायफाय बडबड झाल्यावर आम्ही बघायला आलो हरिण. आणि हे काहीतरी कांकर नावाचं प्राणी आहे. तर तुम्हाला हे माहिती आहे का? हे कमेंट्स करून नक्की सांगा. पण इथे खूप छान आहे. तर या हरिण्स आहेत, झोपलेल्या आहेत, काय काय फिरत आहेत. आणि ना मला तिथे एक आजोबा दिसले, ते तिथेच उभे होते. मग मला असं वाटलं की त्यांना भीती नसेल का वाटत, पण ठीक आहे ते त्यांचं रक्षण करण्यासाठी थांबले. सो मी हे सगळं बघितलं आणि निघालो पुढे. गाईज आता ते सगळं बघून झालं आणि या मॅडमने आता इथे फोटो काढायचे. हिला पण आणि ही दुसरी फोटो ॲडिंग. ह्यांचं काय चाललंय म्हणजे आपण काय राणीचं बाग एन्जॉय करायला आलो आहे आणि ह्यांचं फोटो संपतच नाही आहेत गाईज. हे मी असंच बघते, तुम्ही बसतात. पेगरीन पक्षामध्ये चाललो आहे, ते नावच प्रॉपर हां ते बोल पेगरीन पक्ष. असं आपण आतमध्ये जाऊया आता. ही एक आहे आणि ही एक आहे, तर या दोघी गेल्या. आता बघूया पेगरीन पक्ष. आपण पेगरीन पक्षामध्ये आलो तुम्हाला कॅमेरा. आणि गाईज आम्ही आलो आणि पुढे एवढी गर्दी होती, एवढी रश होती की तुम्ही बघूच शकता.
मग काय आमचं फिरून झालं गेलो आणि पेट पूजा करायला आणि तिथे गेलो माझ्या मैत्रिणीच आहेत त्या दोघी मला एकटीला आपण गेल्या आणि इथे फिरत बसले आणि ते पण खूप सारी वर्ष होती सो खाल्लो आणि निघालो पुढे जायला. आज संडेला खूप गर्दी आहे म्हणजे आता मी मैत्रिणीच्या आणि बघा खूप छान आहे इकडचा व्ह्यू. इथे तुम्हाला दिसत असेल तर इथे गार्डन पण आहे आणि खूप मस्त आहे खूप छान छान आणि छान सुंदर खूप राणीचा भाग एन्जॉय केला. की आता कंटाळा आला आता झालं म्हणजे असं खूप फिरलं आज खरं तर खूप एन्जॉय केलं. तुला कसं वाटलं? छान होतं. आमची एक फ्रेंड आहे काहीच ही अशी समृद्धीमुळे मला असं सगळं भोगावं लागतं. नाही तिला अशी इथे थांबायची गरज होती का काहीच मला खरंच सांग. हे बघा हा ना हे बघा कशी चालते एक एक नग आहे सिरियसली. प्राजक्ता ऐक ना खूप छान फुलं आहेत चाफ्याची फुलं आहेत खूप मस्त खूप छान लागलं तुम्ही इथे येऊन विजिट करा खूप छान आणि इथे छुट्टी आहे आणि आमच्याकडून फोन आला आहे सांगते की आम्ही आता किती वेळा निघू काय की नाही डायरेक्ट मानस आता आम्ही निघतोय सो बाय. छुट्टी इथे वाव भीम छोटा भीम ते छोटा भीम इथे हा छान माकडं पण येतात आम्ही जातोय ओके बाय बाय गाईज. तुम्ही सय्यारा मूवीचा बघितला? आता आम्ही चाललो फायनली घरी चाललो म्हणजे अजून आम्ही राणीच्याच बागेत आहोत पण आता फायनली आमचं खूप फिरून झालं आणि आता आम्ही निघालो आपापल्या घरी. आता पुढे घरी जायचं म्हटल्यावर आम्हाला तिघींना एकमेकींना सोडावंसं वाटत नाही पण आम्ही आता आलो स्टेशनला आणि स्टेशनला काहीच गर्दी नाही आहे. सो हे बघून खूप सुकून वाटतं की काहीच गर्दी नाही आता फक्त ट्रेन पण खाली मिळाली पाहिजे. सो गाईज आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो. तुम्हाला कसा वाटला समृद्धीचा ब्लॉग ते आधी सांगा. हे कमेंट करून सांगा. लाईक कमेंट अँड शेअर. बाय 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 बाय. आता मी हिला सोडतो तर बाय बाय. आता आम्ही आलो आहे खूप कंटाळलो ट्रेनमधून उतरलो प्राजक्ता गेली पुढे कल्याणला आणि आता आम्हाला खूप भूक लागली म्हणून मी आणि धनश्री आलो. आता आम्ही जर खातो काहीतरी आणि तिला मिस करतोय. आणि आम्ही मिस करतोय ना